भेडे साहेब बोलतात, बरोबर बोलतात. क्षत्रिय शेकडो वर्षांचे शासक तुम्ही, रूलर तुम्ही. तुम्हाला कुठली फुटपट्टी लावायची तुम्हाला मागास डिक्लेअर करायसाठी आयोगानं, न्यायालयानं? फुटपट्टीच नाही ना तुम्हाला मागा. आणि तुम्ही मागास होत असाल तर मग या महाराष्ट्रात पुढारला कोण आहे? तुमच्या पुढारलेली जात अशी ओबीसी मधली कुठली जात आहे की ज्यांनी तुमच्या सगळ्या शक्तीस्थळावरती अतिक्रमण केलंय? जरांगे, काही बी बोलू नको. निवडणुका ह्या 12 करोड जनतेच्या हिताची भाषा बोलणाऱ्या विचारावरती लढल्या जातात. एका जातीच्या 96 कुळीच्या अभिनिवेशावर लढल्या जात नाहीत, निवडून येत नाहीत. जरांगे निवडणुका वेगळा अजिबात लढणार नाही. कोणाला तर पाठिंबा देईल लोकसभेप्रमाणे. ह्याच्या पलीकडं ना त्याची हैसियत आहे. कोण आहे? सोशल रिफॉर्मर आहे जरांगे. 4 माणसं गोळा केली म्हणजे गावगाड्यातल्या एखाद्या पारद्याच्या, कैकाड्याच्या, कुडमुड्या जोशाच्या हक्काने अधिकार काढून घ्यायचा तुला अधिकार दिला? अजिबात नाही. तू मुख्यमंत्री जरी झाला ना तरी आमच्या हक्काने अधिकाराच्या संविधानाच्या चौकटीला कुणालाही हात लावता येत नाही. प्रश्न होता का? अशोक चव्हाण किती वेळा जरांगे पाटलाकडे गेले हा प्रश्न अशोक चव्हाणांना विचारा. अशोकराव, तुम्ही 12 करोड जनतेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात. आम्हा ओबीसीनी तुम्हाला मतदान दिलं नाही का? आम्हाला तुम्ही गृहीत धरलं का? आमच्या मताचा अधिकार काढू बिडून घेतला काय अशोकराव? एवढी हिंमत आमच्यात कुठून येते माहिती का अशोकराव? तुम्ही म्हणाल कोण कुठला आलंय काय बोलतंय? फुले शाहू आंबेडकरांच्या संविधानाची भाषा आमच्या मनामध्ये आहे म्हणून आम्ही हे बोलतोय. कोण आमदार, कोण खासदार, कोण मुख्यमंत्री, लोकशाही समोर आणि संविधानासमोर सगळे झूट आहेत. आम्ही आमच्या हक्काची आणि अधिकाराची भाषा बोलणार. शरदचंद्र पवारांना जर ओबीसीचं दुःख कळालं असतं तर ते 2-4 वेळा देशाचे पंतप्रधान झाले असते असं म्हटलं आपण. काय म्हणायचं? निश्चित. पवार साहेब, तुम्ही फुले शाहू आंबेडकरांचं उठसूट नाव घेता. तुमच्या घरामध्ये किती आमदार, खासदार, उपमुख्यमंत्री आहेत? या प्रश्नाचं उत्तर पवार साहेबांनी द्यावं. 7-8 महिन्यापासून तुम्ही या ओबीसीच्या आरक्षणावर ब्र शब्द बोलायला तयार नाही. तुम्ही लोकसभेमध्ये तुम्ही मराठवाड्यामध्ये पोळी शेकून घेतली, भाजून घेतली. जर माझ्या ओबीसी मधला एखादा मायक्रो घटक असेल आणि त्याला निवडणुकीमध्ये त्याचं उपद्रव मूल्य दाखवता येत नसेल तर त्याचं आरक्षण काढून घेणार पवार साहेब तुम्ही? अरे आमचं अंतकरण पवार साहेब तुम्हाला कळलं असतं तर तुम्ही या देशाचे खरोखर 4 वेळा पंतप्रधान झाला असता. अरे दिल्लीवरती लढायचं सोडलं तुम्ही आणि आमच्या 18 पगड जातीच्या मागासवर्गीयाच्या आरक्षणामध्ये घुसायला लागलाय. 96 कुळी म्हणून आमच्या ओबीसीच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण करताय. आम्ही ओबीसी मध्ये जन्म घेतला म्हणजे गुन्हा केला. या प्रश्नाचं उत्तर शरदचंद्रजी पवारांनी दिलं पाहिजे. नाहीतर पवार साहेब, या महाराष्ट्रामधला ओबीसी निश्चित रस्त्यावर उतरल आणि आपल्या हक्काधिकार. सर्व पक्षाच्या नेत्यांना आव्हान आहे की ओबीसीला उमेदवारी देणार की नाही त्यांनी स्पष्ट करावं. कोणत्या पक्षांना? जो पक्ष या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ओबीसीच्या विचारांच्या माणसांना आम्ही सांगू त्या माणसांना उमेदवारी देईल त्या पक्षाला इथला ओबीसी मतदान करेल. आम्ही सांगेल त्या. नाहीतर सत्तेतले पक्ष पुन्हा ड्रायव्हरला तिकीट दे. काय बोलतोय ऐका. पुन्हा सांग कामे आणि मान डोलवणाऱ्याला जर तिकीट देणार असतील तर ओबीसी अजिबात हे चालू देणार नाही. कोणत्याही पक्षानं अशी भूमिका घेतली नाही, स्पष्ट केलं नाही निवडणुकांना अगोदर की आम्ही ओबीसीला देणार. तर मग तुम्ही ओबीसी तर्फे उमेदवार उभं टाकणार का? जसं जरांगे पाटील स्पष्टपणे सांगतात की आम्ही मराठीचे उमेदवार देणार. आम्ही ओबीसीचे उमेदवार देणार आणि ओबीसीच्या हक्क अधिकाराची भाषा बोलणारी माणसं या महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवणार. महाराष्ट्र कोणाच्या बापाची मक्तेदारी नाही तर 18 पगड जातीच्या छत्रपती शिवरायांच्या रयतेचं राज्य हे आम्ही येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत निश्चित दाखवू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.